विद्यार्थी मित्रांनो की लास्ट लेक्चरला आपण कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रूथ टेबल लॉजिकल स्टेटमेंट पॅटर्न मध्ये आपण स्टेटमेंट पॅटर्नचं ट्रूथ टेबल कसं कन्स्ट्रक्ट करायचं या संदर्भात डिस्कशन केलेलं आहे. जवळजवळ 3-4 एक्झाम्पल पण आपण सॉल्व्ह केले की ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्शन कसं करायचं. त्यानंतर आज एक आपण 3-4 एक्झाम्पल बघू म्हणजे याच्यामध्ये परफेक्शन येईल. त्याचबरोबर तुम्हाला मी टोटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिजेन्सी हे एक्सप्लेन केलेलं आहे. कारण त्या 4 एक्झाम्पल मध्ये एक एक्झाम्पल असं होते की लास्ट कॉलम मध्ये सर्व ट्रूथ व्हॅल्यूज ट्रू आल्या होत्या, त्याला आपण टोटोलॉजी म्हणतो. एका स्टेटमेंट पॅटर्नच्या लास्ट कॉलम मध्ये सर्व ट्रूथ व्हॅल्यूज फॉल्स आल्या होत्या, त्याला आपण कॉन्ट्राडिक्शन म्हणतो किंवा फॉल्सी म्हणतो. आणि 2 एक्झाम्पल मध्ये काही ट्रूथ व्हॅल्यूज आलेल्या होत्या ट्रू आणि काही फॉल्स आलेल्या होत्या, त्याला आपण काय म्हणतो, नायदर टोटोलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन, दॅट इज कॉन्टिजेन्सी. तो पार्ट मी त्याच्या डेफिनेशन सगळ्या लिहून देणार आहे आणि त्याचे पण एक्झाम्पल्स आपण सेपरेट पाहणार आहोत. तरी आपण आज आणखी 3-4 स्टेटमेंट पॅटर्नचं ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्शन कसं करायचं ते बघू. म्हणजे तुमचं हे परफेक्शन होईल. तुम्ही टेक्स्टबुक मध्ये काही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करा आणि त्यानंतर मग आपण नेक्स्ट पार्ट बघू. यामध्ये पहिलं जे स्टेटमेंट आहे ते गिवन स्टेटमेंट निगेशन P वेज Q डबल इम्प्लिकेशन निगेशन ऑफ P कंजक्शन Q. आता याचा आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. तर मी तुम्हाला सांगितले की पेन्सिलर स्टेप्स बॉटमला लिहा. पर्टिक्युलर निगेशन पहिली स्टेप, हा ब्रॅकेट दुसरी स्टेप निगेशन P वेज Q, हा ब्रॅकेट तिसरी स्टेप, याचं निगेशन चौथी स्टेप आणि या दोघांचं डबल इम्प्लिकेशन 5वी स्टेप. लक्षात येतं का बघा, स्टेप परफेक्ट लिहिता आली पाहिजे. पण ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह करायचेच आहे, पण त्यामध्ये सुद्धा पर्टिक्युलर निगेशन निगेशन P हे P एका स्टेटमेंटचं पर्टिक्युलर निगेशन आहे आणि P कंजक्शन Q चं निगेशन ब्रॅकेटचं निगेशन आहे, हे लक्षात घ्या. कळलं का? त्यामुळे हे फर्स्ट स्टेप निगेशन P वेज Q, सेकंड स्टेप हा ब्रॅकेट थर्ड स्टेप, त्याचं निगेशन फोर्थ स्टेप आणि या दोघांचं डबल इम्प्लिकेशन फिफ्थ स्टेप. लक्षात आलं का बघा. आता यामध्ये 2 स्टेटमेंट पॅटर्न आहेत P आणि Q, 4 पॉसिबल केसेस येणार. आपण ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करू. P Q त्यानंतर निगेशन P निगेशन P वेज Q, या ब्रॅकेटला मी A ने डिनोट करतो. त्यानंतर P कंजक्शन Q निगेशन ऑफ P कंजक्शन Q, त्याला मी B ने डिनोट करतो. आणि लास्ट A डबल इम्प्लिकेशन B, म्हणजे कमी स्टेप मध्ये हे बसतं. बघा 2 स्टेटमेंट, 4 पॉसिबल केसेस, TF TF, याचा डबल घ्या 2T 2F 2T 2F. आता इथं निगेशन पे आपल्याला माहितच पाहिजे FF TT FF TT. आता निगेशन P डिजंक्शन Q, डिजंक्शन टेक्स द ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स इफ बोथ आर फॉल्स अदरवाइज ट्रू. मग त्या 2 कॉलम मध्ये फॉल्स दोन्ही कुठे आहेत बघा. निगेशन P डिजंक्शन Q दोन्ही फॉल्स, सेकंड केस मध्ये आहे फक्त इथं फॉल्स ला अदरवाइज ट्रू. स्टेप कशा लिहायच्या लक्षात येतात का बघा. P कंजक्शन Q स्टँडर्ड कॉलम माहितच पाहिजे TF कंजक्शन टेक्स द ट्रूथ व्हॅल्यू ट्रू इफ बोथ आर ट्रू, पहिल्या केस मध्ये दोन्ही ट्रू आहेत. याचं निगेशन निगेशन ऑफ P कंजक्शन Q FTTT आणि A डबल इम्प्लिकेशन B. म्हणजे इथं तुम्ही काय चेक करायचं आहे, आयडेंटिकल ट्रूथ व्हॅल्यू असेल तर ट्रूथ व्हॅल्यू ट्रू अदरवाइज फॉल्स. आयडेंटिकल कुठे दिसतं का बघा, लास्ट 2 केस मध्ये आयडेंटिकल आहे, तर पहिल्या 2 काय ना फॉल्स FTT. लक्षात आलं. म्हणजे या पद्धतीने हे ट्रूथ टेबल आपण कन्स्ट्रक्ट केलं. त्यानंतर सेकंड बघू आपण. गिवन स्टेटमेंट पॅटर्न निगेशन P कंजक्शन निगेशन Q डिजंक्शन Q. फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, मी इथं या स्टेप बॉटमला लिहितो. फर्स्ट, सेकंड, थर्ड, याचं निगेशन आणि मग
डिजंक्शन विथ क्यू. बघा पर्टिक्युलर निगेशन बी फर्स्ट स्टेप, निगेशन क्यू सेकंड स्टेप, या दोघांचं कंजक्शन तिसरी स्टेप, हा ब्रॅकेट मिळाला, ब्रॅकेटचं निगेशन चौथी स्टेप, आणि टोटल या टर्मचं डिजंक्शन विथ क्यू. हे लक्षात घ्या. आता हे दोन स्टेटमेंट, चार पॉसिबल केसेस, पी क्यू निगेशन पी, निगेशन क्यू, निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू. याला मी ए न डिनोट करतो, निगेशन ए, आणि लास्ट कॉलम निगेशन ए वेज डिजंक्शन क्यू. बघा दोन स्टेटमेंट, चार पॉसिबल केसेस, टीएफ टीएफ, याचा डबल घ्या 2t 2f, निगेशन p एफ एफ pt, निगेशन q ft ft, निगेशन p कंजक्शन निगेशन q, कंजक्शन दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. लास्ट केस मध्ये दोन्ही ट्रू आहे तर ट्रू लिहा, अदरवाइज तिन्ही केस फॉल्स. निगेशन a काय ना tt tf, ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू. आणि निगेशन ए डिजंक्शन क्यू, म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम, डिजंक्शन दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाइज ट्रू, दोन्ही फॉल्स लास्ट केस मध्ये आहे, अदरवाइज ट्रू, अदरवाइज ट्रू. बघा त्यानंतर तिसरं ट्रूथ टेबल आपण बघू. तिसरं स्टेटमेंट पॅटर्न गिवन बघा पी कंजक्शन क्यू डिजंक्शन आर कंजक्शन निगेशन आर विथ डिजंक्शन पी कंजक्शन क्यू. आता याचा स्टेप काय काय येणार बघा. पर्टिक्युलर निगेशन आर इथं आहे, पहिली स्टेप लिहितो मी, हा ब्रॅकेट नंतर हा ब्रॅकेट, त्यांचं कंजक्शन, पी कंजक्शन क्यू सेकंड स्टेप, पी कंजक्शन क्यू डिजंक्शन आर थर्ड स्टेप. पी कंजक्शन क्यू ऑलरेडी तर फाइंड आउट केलेलं आहे, त्यामुळे परत फाइंड आउट करू नका. निगेशन आर डिजंक्शन विथ पी कंजक्शन आर ही चौथी स्टेप, म्हणजे हा टोटल ब्रॅकेट मिळाला, आणि ह्या दोन ब्रॅकेटचं कंजक्शन ही पाचवी स्टेप. बघा तीन स्टेटमेंट, इथं 8 पॉसिबल केसेस मिळणार. पी क्यू आर निगेशन आर, त्यानंतर पी कंजक्शन क्यू, इथं या ब्रॅकेटला मी ए न डिनोट करतो, ए डिजंक्शन आर हे मिळतं आपल्याला, निगेशन आर डिजंक्शन ए, पी कंजक्शन क्यू आहे, याला तुम्ही सी न आणि याला डी न डिनोट करू शकता, बी आणि सी, बी सी आणि बी कंजक्शन सी. परत स्टेप मी एक्सप्लेन करतो बघा. पी क्यू आर तीन स्टेटमेंट घेतले, निगेशन आर, पी कंजक्शन क्यू, ए ने डिनोट केलं, त्यामुळे किती सोपं जातं बघा. ए डिजंक्शन आर, निगेशन आर डिजंक्शन ए, याला आपण बी ने डिनोट केलं या ब्रॅकेटला, या टोटल ब्रॅकेटला सी ने डिनोट केलं, कारण ते बसत नाही आडव्या मध्ये, तेव्हा आपण या पद्धतीने नोटेशन घेऊ शकतो. आणि त्यानंतर या दोघांचं कंजक्शन बी कंजक्शन सी. आता स्टेप आपण लिहू. तीन स्टेटमेंट, 8 पॉसिबल केसेस, टीएफ 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 टीएफ. आता इथं 2t 2f घ्या, 2t 2f 2t 2f, इथे डबल करा, 4t 4f 4t 4f, निगेशन आर ft 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 ft, पी कंजक्शन क्यू, कंजक्शन दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, या दोन कॉलम मध्ये दोन्ही ट्रू चेक करा, पहिल्या दोन मध्ये ट्रू आहे, ट्रू, परत एका ठिकाणी ट्रू नाही, तेव्हा सर्व व्हॅल्यू काय ना फॉल्स.
सर्व व्हॅल्यू फॉल्स. आता ए डिजंक्शन आर, ए कॉलम आणि आर यांचं डिजंक्शन दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स चेक करा. दोन्ही फॉल्स, करस्पॉन्डिंग केस चेक करायची. ही तिसरी केस, ही चौथी केस मध्ये दोन्ही फॉल्स आहे, फॉल्स. परत 6वी केस दोन्ही फॉल्स आहे, फॉल्स. आणि लास्ट केस फॉल्स, अदरवाइज ट्रू. अदरवाइज ट्रू. आता निगेशन आर आणि ए चे डिजंक्शन, इथेही डिजंक्शन टेक्स द ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स इफ बोथ आर फॉल्स अदरवाइज ट्रू. दोन्ही फॉल्स तिसऱ्या केस मध्ये फॉल्स. त्यानंतर 5व्या केस मध्ये आहे फॉल्स. त्यानंतर 7व्या केस मध्ये आहे फॉल्स, अदरवाइज ट्रू. अदरवाइज ट्रू. त्यानंतर बी कंजक्शन सी, कंजक्शन दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. पहिल्या दोन केसेस ट्रू आहे. त्यानंतर सर्व केस मध्ये फॉल्स. सर्व केस मध्ये फॉल्स. लक्षात आलं. म्हणजे ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करत असताना मेन मी तुम्हाला सगळं लॉजिकल कनेक्टिव्हचे ट्रूथ टेबल कसे येतात ते एक्सप्लेन करत असताना सांगितलेलं होतं. शॉर्टकट रिमेंबर टोटल टेबल दिलेला होता आणि 4-5 शॉर्टकट दिलेले होत्या. ते परफेक्ट लक्षात ठेवलं तर ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्शन करणं काही अवघड नाही. म्हणजे लास्ट कॉलम मध्ये टी टी आणि बाकीचे सगळे एफ एफ येतात, हे लक्षात द्या. त्यानंतर चौथं कन्स्ट्रक्शन बघू. चौथं स्टेटमेंट पॅटर्न. बघा, गिवन स्टेटमेंट पॅटर्न. हे चौथं. negation P disjunction Q, conjunction Q implies R, implication P implies R. आता इथे पर्टिक्युलर निगेशन P पहिली स्टेप, निगेशन P disjunction Q सेकंड स्टेप, ही फर्स्ट स्टेप, ही सेकंड स्टेप, हा ब्रॅकेट थर्ड स्टेप, ह्या दोन्ही ब्रॅकेटचं कंजक्शन फोर्थ स्टेप, हा ब्रॅकेट फिफ्थ स्टेप आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट आणि या ब्रॅकेटचं इम्प्लिकेशन सिक्स्थ स्टेप. आता इथं 3 स्टेटमेंट पॅटर्न आहे. 8 पॉसिबल केसेस येतील. याप्रमाणे मी घेतो P Q R, निगेशन P, त्यानंतर निगेशन P डिजंक्शन Q, या ब्रॅकेटला A न डिनोट करा. Q implies R, B न डिनोट करा. त्यानंतर A कंजक्शन B, म्हणजे ह्या दोघांचं कंजक्शन. त्यानंतर P implies R, C ने डिनोट करा. आणि फायनली A कंजक्शन B implies C. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा, परत स्टेप मी सांगतो. 3 स्टेटमेंट P Q R, निगेशन P, त्यानंतर निगेशन P डिजंक्शन Q, हा ब्रॅकेट Q implies R, ह्या दोघांचं कंजक्शन हे A आणि B ने डिनोट केलं आपण. ह्या दोघांचं कंजक्शन A कंजक्शन B, P implies R, हा ब्रॅकेट C ने डिनोट केला. त्यानंतर A कंजक्शन B implies C. हा लास्ट कॉलम म्हणजे तुम्हाला दिलेल्या संपूर्ण स्टेटमेंट पॅटर्नचं ट्रूथ व्हॅल्यूज फायनल कॉलम मध्ये मिळतील. 3 स्टेटमेंट, 8 पॉसिबल केसेस. R मध्ये एक T एक F, TF 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 TF,
याच्या डबल 2t 2f 2t 2f याच्या डबल 4t 4f 4t 4f. त्या पद्धतीने आपण कन्स्ट्रक्शन करू. निगेशन p f f t t t t 4f 4t. आता निगेशन p डिजंक्शन q डिजंक्शन दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स अदरवाइज ट्रू. तिसरी केस दोन्ही फॉल्स आहे. फॉल्स. चौथी केस दोन्ही फॉल्स आहे. फॉल्स अदरवाइज ट्रू. बघा मेन कनेक्टिव्हिटीला ट्रू किंवा फॉल्स त्याच्या अपोजिट उरलेले सर्व लिहू शकता. Q implies R. इम्प्लिकेशन मध्ये सिक्वेन्स इम्पॉर्टंट. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स देन फॉल्स. अदरवाइज इन ऑल लॉजिकल कनेक्टिव्ह्ज कम्युटेटिव्ह लॉ सॅटिस्फाय होतो. P कंजंक्शन Q Q कंजंक्शन P सेम. P डिजंक्शन Q Q डिजंक्शन P सेम. P डबल इम्प्लिकेशन Q Q डबल इम्प्लिकेशन हे लॉजिकल इक्विव्हॅलंट म्हणजे दोन्ही सेम येतात ते लक्षात घ्या. मात्र P implies Q is not equal to Q implies P. त्यामुळे इथं इम्प्लिकेशन मध्ये परफेक्ट क्रम बघा, सिक्वेन्स बघा. फर्स्ट ट्रू देन फॉल्स. TF चेक करा. Q implies R मध्ये सेकंड केस मध्ये TF आहे F येणार. त्यानंतर या केस मध्ये TF F अदरवाइज ट्रू. अदरवाइज ट्रू. आता A कंजंक्शन B कंजंक्शन दोन्ही ट्रू असेल तर ट्रू. इथं दोन्ही ट्रू आहे. परत इथं दोन्ही ट्रू आहे. ट्रू. लास्ट दोन केस मध्ये दोन्ही ट्रू आहे. ट्रू. अदरवाइज फॉल्स. अदरवाइज फॉल्स. बघा त्यानंतर P implies R. इथेही सिक्वेन्स इम्पॉर्टंट. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स. सेकंड केस मध्ये फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स. P implies R. त्यानंतर फोर्थ केस मध्ये TF F. त्यानंतर इन ऑल केसेस ट्रूथ व्हॅल्यू ट्रू. ट्रूथ व्हॅल्यू ट्रू. आता A कंजंक्शन B implies C. इथेही सिक्वेन्स इम्पॉर्टंट. A कंजंक्शन B implies C. TF चेक करा. TF एकाही केस मध्ये TF नाही. सर्व व्हॅल्यू काय मिळतात? ट्रू. सर्व व्हॅल्यू ट्रू मिळतात. याला आपण काय म्हणतो? टोटोलॉजी. हे सगळे 8 ट्रू आहेत म्हणजे एकच मोठा टी काढायचं नाही, लक्षात ठेवायचं. कळलं? जेवढ्या पॉसिबल केसेस आहेत ते सगळे तेवढे तुम्ही टी काढा. आता हे मी लास्ट लेक्चर एक्सप्लेनेशन दिलं होतं की ऑल एंट्रीज इन द लास्ट कॉलम ऑफ अ ट्रूथ टेबल आर ट्रू देन इट इज कॉल्ड टोटोलॉजी. हे स्टेटमेंट पॅटर्न काय येतं? टोटोलॉजी येतं. लक्षात आलं? म्हणजे या पद्धतीने आपल्याला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्शन सर्वांच्या लक्षात आलेलं असेल. याची प्रॅक्टिस करा आणि फास्ट कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. फास्ट ट्रूथ टेबल तुम्हाला तयार करता आलं पाहिजे. यासाठी काही टेक्निक्स मी सांगितलेले आहेत की त्या पद्धतीने मेन कनेक्टिव्ह ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे बघा, ते तेवढं पटकन कोणकोणत्या केसेस येतात बघा आणि त्याच्या अपोजिट बाकीच्या ट्रूथ व्हॅल्यूज घ्या. त्यानंतर की हा जो कन्सेप्ट आहे टोटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन अँड कॉन्टिजेन्सी, त्या डेफिनेशन आपण बघू आणि त्यानंतर मग आपल्याला त्याच्यावरचे एक्झाम्पल्स पण बघता येतील. टोटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन and contingency. Contingency यामध्ये फर्स्ट टोटोलॉजी, if in the last column of truth table all entries of a statement pattern
then it is called tautology. If in the last column of truth table all entries of a statement pattern are true, सर्व value true असायला पाहिजे, then it is called tautology. For example, P wage negation P. समजा हे आपण स्टेटमेंट पॅटर्न घेतलं, P wage negation P. आणि त्यामध्ये स्टेप काय येणार बघा, निगेशन P फर्स्ट स्टेप, P wage negation P काय ना सेकंड स्टेप येणार. एक स्टेटमेंट दोन पॉसिबल केसेस, P निगेशन P आणि P wage निगेशन P. याच्यामध्ये ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू. आता डिजंक्शन दोघांचे डिजंक्शन, दोन्ही ट्रू असेल तर दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. इथं दोन्ही फॉल्स येतच नाही काही केस मध्ये, त्या सर्व व्हॅल्यू काय ना ट्रू. Therefore, since in the last column all the truth values are true, therefore P wage negation P is a tautology. म्हणजे विथ रिझन काय करा, टोटॉलॉजी काय आहे ते लिहा. म्हणजे ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट केला आपण आणि इन द लास्ट कॉलम ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज आर ट्रू किंवा ऑल एंट्रीज आर ट्रू, देअरफॉर इट इज अ टोटॉलॉजी. लक्षात आलं टोटॉलॉजी म्हणजे काय, हा पार्ट लक्षात आला का बघा. त्यानंतर सेकंड याच्यामधलं कॉन्ट्राडिक्शन, सेकंड कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शन किंवा याला फॉल्सी सुद्धा म्हणतात, फॉल्सी. इथं काय, इफ in the last column in the last column if in the last column all the truth values, all the entries म्हणा चालतं, all the entries of a statement pattern are false, then it is called contradiction. Or falsy. Contradiction or falsy. बघा म्हणजे जसं इथं सर्व एंट्रीज काय आले ट्रू आले, तसं सर्व एंट्रीज फॉल्स पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणतो कॉन्ट्राडिक्शन ऑर फॉल्सी. याचे एक्झाम्पल्स बघू आपण. फॉर एक्झाम्पल जर आपण पी कंजक्शन निगेशन पी घेतलं, यामध्ये स्टेप बघा, निगेशन पी फर्स्ट स्टेप आणि या दोघांचं कंजक्शन सेकंड स्टेप. पी एकच स्टेटमेंट आहे, दोन पॉसिबल केसेस येणार, पी निगेशन पी, पी कंजक्शन निगेशन पी. टीएफ निगेशन पी काय ना एफ टी, कंजक्शन दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, दोन्ही करस्पॉन्डिंग ट्रूथ व्हॅल्यूज कोणत्याही टी टी येत नाही, त्यामुळे सर्व व्हॅल्यू काय मिळणार तुम्हाला false. Since in the last column all the truth values are false,
therefore P conjunction negation P is a contradiction. और याला आपण काय म्हणतो फॉल्सी म्हणतो, हे लक्षात घ्या. आता हे दोन्ही जे आपण स्टेटमेंट पॅटर्न बघितलं त्याच्यामध्ये P कंजंक्शन निगेशन P आहे. P आणि निगेशन P हॅव अपोजिट ट्रूथ व्हॅल्यूज. बघा हे आपण इन जनरल डायरेक्ट ओरली पण सांगू शकतो P आणि निगेशन P हॅव अपोजिट ट्रूथ व्हॅल्यूज. P ट्रू असेल तर निगेशन P काय असणार फॉल्स. P फॉल्स असेल तर निगेशन P काय असणार ट्रू. त्यामुळे त्यांचं कंजंक्शन मध्ये दोन्ही ट्रू कुठंच येणार नाहीत, त्यामुळे ऑलवेज फॉल्स येणार. आणि ते डिजंक्शन मध्ये दोन्ही फॉल्स कधीच येणार नाहीत, कारण P ट्रू असेल तर निगेशन P फॉल्स असणार. म्हणजे बोथ हॅव अपोजिट ट्रूथ व्हॅल्यूज, त्यामुळे फॉल्स फॉल्स येणार नाही. तेव्हा P डिजंक्शन निगेशन P काय ना ऑलवेज ट्रू, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे कॉन्ट्राडिक्शन लक्षात आलं का बघा, कॉन्ट्राडिक्शन और फॉल्सी. त्यानंतर कॉन्टिजन्सी, त्यालाच आपण नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन असं म्हणतो. कॉन्टिजन्सी. तिसरं कॉन्टिजन्सी. If a statement pattern is neither tautology nor contradiction is called contingency. बघा म्हणजे जे स्टेटमेंट नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन, म्हणजे सर्व व्हॅल्यू ट्रू नसतील, सर्व व्हॅल्यू फॉल्स नसतील, म्हणजे दोन्ही मिक्स असतील. सम एंट्रीज आर ट्रू अँड सम एंट्रीज आर फॉल्स. आपण असेही डेफिनेशन घेऊ शकतो. काय डिफाइन द टर्म्स मध्ये काय विचारलं जाणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला असे आपण डिफाइन करू शकतो, इफ इन द लास्ट कॉलम of a statement pattern some entries are true and some are false, then it is called neither tautology nor contradiction, that is contingency. जैसे एग्जांपल होगा, एग्जांपल P implies Q, P implies negation Q. आता इथं स्टेप काय ना, निगेशन Q फर्स्ट स्टेप आणि P implies negation Q सेकंड स्टेप. दोन स्टेटमेंट, चार पॉसिबल केसेस. P Q negation Q आणि P implies negation Q. बघा दोन स्टेटमेंट, चार पॉसिबल केसेस, TF TF TT FF. negation Q FT FT. आता P implies negation Q, implication पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स. पहिल्या केस मध्ये फॉल्स. In all cases we get truth value true. Since in the last column some entries are true and some are false, therefore P implies negation Q is a contingency. That is neither tautology nor contradiction. म्हणजे यामध्ये काही एंट्रीज ट्रू असतात आणि काही एंट्रीज काय असतात फॉल्स असतात. मग पर्टिक्युलर मेजॉरिटी काय असेल ते पण लक्षात घ्या. दोन्ही मिक्स आहेत ना तर काय ना neither tautology nor contradiction, that is contingency. हे लक्षात आलं का बघा. म्हणजे यामध्ये आपण तुम्हाला तीन डेफिनेशन दिल्या, टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिजन्सी. याच्यावरचे आपल्याला सेपरेट पर्टिक्युलर एक्झाम्पल्स बघायचे प्रत्येकाचे. यावरती क्वेश्चन किती प्रकारे विचारले जातात बघा. स्पेशली प्रूव्ह दॅट द स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी, प्रूव्ह दॅट द स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्राडिक्शन, प्रूव्ह दॅट द स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्टिजन्सी, असं पर्टिक्युलर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे तीन प्रकार. आणि कॉमन क्वेश्चन कसा, टेस्ट वेदर द स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन और नायदर. लक्षात आलं का. टेस्ट वेदर द स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन और नायदर.
म्हणजे ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला काय करायचं, ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचं. आणखी क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो, प्रिपेअर द ट्रूथ टेबल फॉर स्टेटमेंट पॅटर्न देते आणि ड्रॉ कन्क्लुजन, इंटरप्रेट युअर रिझल्ट अँड व्हॉट इज युअर कन्क्लुजन. लक्षात आलं का? आणि याच्यामध्ये आणखी एक असा वेगळा क्वेश्चन असतो की विदाउट कन्स्ट्रक्टिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. ते आपण सेपरेट एक्झाम्पल्स बघणार आहोत. मात्र इथे ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्शन तुमच्या लक्षात आलं का बघा. आता आणखी एक पॉईंट मी तुम्हाला आज एक्सप्लेन करतो, लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आणि त्यानंतर या प्रत्येक पॉईंटवरचे एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघता येतील. त्यातला एक पॉईंट मी तुम्हाला देतो, लॉजिकल इक्विव्हॅलन्स. तिथेही ट्रूथ टेबल आपल्याला कन्स्ट्रक्ट करावं लागतं. तेव्हा हे एकत्रित चारही पॉईंट देतो आणि त्यानंतर मग आपल्याला यावरचे एक्झाम्पल्स पण बघता येतील. आणि इथेही आपल्याला काय करायचं आहे, ट्रूथ टेबलच कन्स्ट्रक्ट करायचं, लक्षात घ्या. पहिला पॉइंट आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आता इथे लॉजिकल इक्विव्हॅलन्स आपण कशाला म्हणतो की दोन स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यू जर आयडेंटिकल येत असतील, सेम टू सेम, समजा पहिल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यू टी एफ 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 आली, सेकंड स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला टी एफ 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 पाहिजे. नाहीतर समजा पहिल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये लास्ट कॉलम मध्ये 2 ट्रू आहेत, इकडे 2 ट्रू आहेत, इकडे 2 फॉल्स आहेत, इकडे असं नाही. करस्पॉन्डिंग ट्रूथ व्हॅल्यू सेम पाहिजे. समजा 2 ट्रू टी टी एफ एफ, इकडे सुद्धा टी टी एफ एफ पाहिजे. समजा इकडे तुम्हाला एफ टी आलं तर इकडे सुद्धा एफ टी पाहिजे. टी एफ नाही चालणार. कळलं? म्हणजे two statement patterns A and B are said to be logically equivalent if they have identical truth values. हे लक्षात घ्या, त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय पाहिजेत, आयडेंटिकल पाहिजे, तरच त्याला आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणतो. बघा, टू स्टेटमेंट पॅटर्न्स, S1 and S2 असं घेतो मी, are said to be logically equivalent if their truth values are identical. That is same. Corresponding truth values काय पाहिजे, आयडेंटिकल, that is same पाहिजे. तर त्याला आपण काय म्हणतो, लॉजिकल इक्विव्हॅलंट. इट इज डिनोटेड बाय S1 logically equivalent with S2 and read as S1 logically equivalent with S2. लक्षात आलं? म्हणजे आपण या पद्धतीने हे डिनोट करतो, लक्षात घ्या. म्हणजे लास्ट कॉलम मध्ये सर्व ट्रूथ व्हॅल्यू जर आयडेंटिकल असतील पहिल्या आणि दुसऱ्याच्या, तर त्याला आपण लॉजिकली करतो. आणि याचे दोन वेगवेगळे ट्रूथ टेबल तयार करायची गरज नाही. एकाच ट्रूथ टेबल मध्ये दोन्ही स्टेटमेंट पॅटर्नचे कॉलम्स आले पाहिजे, लक्षात घ्या. ते कसं करायचं मी एक्झाम्पल इथे सांगतो. एक्झाम्पल म्हणजे P implies Q लॉजिकली इक्वल टू निगेशन P डिजंक्शन Q. समजा आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे, किंवा याच्यामध्ये दुसरं देतो, निगेशन ऑफ P कंजक्शन Q लॉजिकली इक्वल टू विथ निगेशन P डिजंक्शन निगेशन Q. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. हे दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहे. स्टेप काय करायचं बघा, दोन्ही मिळून कंबाईन पर्टिक्युलर निगेशन, पहिली स्टेप घ्या, निगेशन P निगेशन Q. दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न मध्ये पर्टिक्युलर निगेशन कोणतं आहे हे सगळे स्टँडर्ड स्टेप सांगतो, हे लक्षात घ्या. त्याला पहिला प्रेफरन्स द्या, निगेशन P निगेशन Q. त्यानंतर पहिल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या सगळ्या स्टेप्स लिहा आणि नंतर दुसऱ्या स्टेटमेंट पॅटर्नच्या सगळ्या स्टेप्स लिहा. म्हणजे इथं P कंजक्शन Q तिसरी स्टेप, त्याचं निगेशन चौथी स्टेप आणि निगेशन P डिजंक्शन निगेशन Q पाचवी स्टेप. इथं दोन स्टेटमेंट पॅटर्न, चार पॉसिबल केसेस, P
Q, निगेशन P, निगेशन Q, त्यानंतर P कंजक्शन Q, A न डिनोट करा, निगेशन A, पहिलं स्टेटमेंट पॅटर्न मिळालं, आणि निगेशन P डिजंक्शन निगेशन Q. फक्त एबीसी न ब्रॅकेटला डिनोट का करायचं, कारण एका रो मध्ये तुम्हाला काय मिळतं, सगळं स्टेटमेंट पॅटर्न बसतं, हे लक्षात घ्या. बघा, दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न एकाच ट्रूथ टेबल मध्ये तयार केलं, दोन ट्रूथ टेबल केलं तरी चालतं, मात्र त्याला वेळ जास्त लागतो, त्यामुळे एकाच ट्रूथ टेबल मध्ये हे दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न बसवा. दोन स्टेटमेंट, चार पॉसिबल केसेस, टीएफ टीएफ, इथे येतं टीटीएफएफ, टीटीएफएफ, निगेशन पी एफ एफ टी टी, पाठच पाहिजे तुम्हाला, याच्या आधीच्या लेक्चर मध्ये एक्सप्लेन केलेला आहे. निगेशन क्यू एफ टी, पी कंजक्शन क्यू टी एफ एफ एफ, निगेशन ए एफ टी टी टी. आता निगेशन पी डिजंक्शन निगेशन क्यू, डिजंक्शन दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. पहिल्या केस मध्ये फॉल्स येतं, अदरवाइज ट्रू. बॉटमला कॉलम नंबर द्या, थर्ड कॉलम, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि सेवन्थ कॉलम. आता हा जो कॉलम आहे ते स्टेटमेंट, फर्स्ट स्टेटमेंट, आणि हा कॉलम आहे तो सेकंड स्टेटमेंट. देयरफॉर फ्रॉम कॉलम 6 and 7 the truth values are identical. Therefore, negation of P conjunction Q logically equal to negation P disjunction negation Q. लक्षात आलं? म्हणजे लॉजिकली इक्वल लक्षात आलं का बघा. म्हणजे आज आपण काय काय बघितलं, ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्शन, परत काही एक्झाम्पल्स आपण 3-4 बघितलेले. त्यानंतर तुम्हाला टोटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिजेन्सी एक्सप्लेन केलं, त्याचे एक्झाम्पल्स म्हणजे एक एक एक्झाम्पल मी दिलेलं आहे. लास्ट एंट्री सगळ्या ट्रू असतील टोटॉलॉजी, लास्ट एंट्री सर्व फॉल्स असतील कॉन्ट्राडिक्शन, दोन्ही मिक्स असतील कॉन्टिजेन्सी. आणि लॉजिकल लेवल मध्ये काय बघितलं आपण, दोन्ही स्टेटमेंट पॅटर्नच्या लास्ट कॉलम मध्ये सर्व ट्रूथ व्हॅल्यूज काय पाहिजे, आयडेंटिकल पाहिजे, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे परत एकदा सगळं रीड करा. नेक्स्ट लेक्चर मध्ये पर्टिक्युलर आपण कॉन्टिजेन्सी, टोटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शनचे एक्झाम्पल्स बघू आणि लॉजिकल इक्वलन्सचे पण एक्झाम्पल्स बघू. थँक्यू.